महाराष्ट्र के डेप्यूटी सीएम अजीत पवार ने बारामती की एक रैली में बड़ा ऐलान करके सबको चौंका दिया। उन्होंने कहा कि वो बारामती सीट पर सुप्रिया सुले के खिलाफ अपना उम्मीदवार मैदान में उतारेंगे। अजीत पवार ने कहा, मैं ही उम्मीदवार हूँ, समझकर वोट दीजिए। कोई कहेगा मेरा आखिरी चुनाव है, भावनाओं में मत बहिए। मेरा उम्मीदवार हार गया तो विकास का काम रुक जाएगा। मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करीन, पण मी उमेदवार आहे अजित पवार। उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे, ही माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। अजीत पवार ने बारामती में एक रैली को संबोधित करते हुए ये बयान दिया। अजीत पवार ने लोगों से कहा, आपने इतने सालों तक एक वरिष्ठ की बात सुनी, अब मेरी बात सुने और जिस लोकसभा उम्मीदवार को मैं खड़ा करने जा रहा हूँ उसे वोट दे। मैं फिर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को बता सकता हूँ कि लोगों ने मेरे उम्मीदवार को वोट दिया। ये मत भूलिए कि जब आप मुसीबत में थे तो मदद करने के लिए कौन आया था। मला अतिशय स्पष्टपणे विनंती आहे, आग्रह आहे, उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे, नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे। त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत आणि बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे, आपल्या करा नदी, आपली नीरा नदी, आपली जनाई, शिरसाई, पुरंदर, त्याच्यामध्ये तर मी काय काय निर्णय घेतले, कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते। अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले। शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्या प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत। त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल, मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करीन, पण मी उमेदवार आहे अजित पवार। उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे, ही माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। तसं जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे, तमकच आहे, आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं। ते तुम्ही भावनिक होऊ नका, ही माझी खूप कळकळीची विनंती आहे। तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचं की या कामाचं स्पीड असंच राहण्याच्या करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतोय ती विनंतीला आपण सहकार्य करावं, अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे। त्याबद्दल आपण सगळ्यांनी अतिशय बारकाईने विचार करा आणि तिथं योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं, मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होतील, नाहीतर मी पुढच्या कामाला बांधील नाही। मी अतिशय स्पष्ट सांगतो, मी महाराष्ट्र मला खरा आणि स्पष्ट बोलणारा माणूस म्हणून ओळख है। आपको बता दें कि अजीत पवार पिछले साल जुलाई में अपने साथी विधायकों के साथ बगावत करते हुए एकनाथ शिंदे सरकार में शामिल हो गए थे। तब एनसीपी में टूट हो गई थी। इससे ठीक पहले एकनाथ शिंदे ने शिवसेना में रहते हुए बगावत करके महाराष्ट्र में नई सरकार बना ली थी। अब लोकसभा चुनाव से ठीक पहले महाराष्ट्र की सियासत में नई हलचल देखने को मिल रही है। जानकारों के मुताबिक आने वाले दिनों में और बड़ी उठापटक देखने को मिल सकती है। न्यूज़ तक ब्यूरो।